ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर मोर्चा। 12 वर्षापासून ग्रामविकास विभागानं संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 29,000 ग्रामपंचायतमध्ये 20,000 संगणक परिचालक, राज्यातील 7 कोटी ग्रामीण जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचं काम करत असून या सेवा 6 राज्य शासनाच्या दोन्ही शेतकरी कर्जमाफी योजना, ग्रामीण घरकुल योजनेचा सर्वे, पीएम किसान योजना, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून केलेलं कार्य यासह सध्या सुरू असलेली शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इत्यादी अनेक प्रकारचे कामे संगणक परिचालक करतायत। गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी कार्यरत असून प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळावं या विविध मागणींसाठी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठ्या संख्येने कर्मचारी यांनी एकत्र येत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। 7,000 रुपये असलेलं मानधनात 3,000 ची वाढ करून किमान 10,000 रुपये वेतन मिळावं अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। जोरदार घोषणाबाजी करत यावेळी प्रशासनाचं लक्ष वेधलंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा मोर्चा धडकणार असल्याचं देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। राज्यातील 29,000 ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक काम करीत आहेत आणि काम करत असताना ग्रामीण भागातील 7 कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा, शासनाच्या सगळ्या सेवा संगणक परिचालक ग्रामीण जनतेपर्यंत पोहोच करीत आहेत। पण संगणक परिचालकांना शासन केवळ 7,000 असं तुटपुंज मानधन देत आहे आणि या तुटपुंज मानधनामुळे संगणक परिचालकावर आज उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ आलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांकडे आमची अपेक्षा आहे की आमची एकच मागणी, आमची काही शासन सेवेची मागणी नाही, ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं। मुख्यमंत्री साहेबांनी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत, तसा आमचा ह्या लाडक्या बहीण आणि भावाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावा ही आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे आणि आम्ही इथून मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहे। जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर पुढच्या पाऊल काय असणार? आम्ही इथं थांबणार आहेत, मुख्यमंत्री साहेबांच्या घरापर्यंत जाणार आहेत। मुख्यमंत्री साहेब, कारण की प्रशासन आम्हाला रोखू शकत नाही। मी अनेक वेळा आंदोलन केलेत, आश्वासन दिलेत, पण मुख्यमंत्री साहेबांच्या घरावर जाऊन आम्ही तिथं थांबणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे। जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही ठाणे शहर सोडणार नाही।